आज आपण पारंपरिक पद्धतीने ही वांग्याची भाजी बनवत आहोत। अगदी माझी आजी पाट्यावर मसाला वाटून अगदी परफेक्ट असं हे वांगं बनवायचे आणि ते मला खूप जास्त आवडायचं। त्याचबरोबर वांग्याशी रिलेटेड मसाला वांगा असेल, वांग्याचं भरीत, अशा वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी मी देणार आहे। तिथून तुम्ही पाहू शकता आणि तुमच्या आजीची देखील आजीने बनवलेली एखादी रेसिपी जी तुम्हाला खूप जास्त आवडत असेल तर त्या रेसिपीचं नाव कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। सो हाय, मी कविता। मी तुमच्यासाठी घेऊन येत असते दररोज दुपारी 12 वाजता एक नवीन रेसिपी आणि वर्षभर आपण 365 रेसिपीज पाहत असतो। प्रत्येक रेसिपी भरपूर टिप्स आहेत, अचूक साहित्य प्रमाण, अगदी सविस्तर कृती, स्टेप बाय स्टेप रेसिपी पाहतो। त्यामुळे तुम्हाला जर वर्षभर 365 रेसिपीज पाहायच्या असतील तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून दररोज दुपारी 12 वाजता तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येईल। आज आपण पारंपरिक पद्धतीचं खारं वांगं कसं तयार करायचं ते पाहणार। त्यासाठी काही पूर्वतयारी मी करून ठेवलेली आहे, जेणेकरून रेसिपी खूप जास्त मोठी होऊ नये यासाठी। अगदी आपण वांगी छान अशी 4 भागामध्ये कट करून ती पाण्यामध्ये ठेवलेली आहे। तुम्हाला जर या वांग्याची वरील साल जी आहे ती काढून घ्यायची असेल, देठाकडील, ती काढून घेऊ शकता। त्यानंतर या ठिकाणी शेंगदाणे, हिरवी मिरची आणि लसूण छान असा तेलामध्ये तळून घेऊन त्याचा कूट करून ठेवलेला आहे। तर खोबरं आपण स्लाइस करून घेतलेलं आहे। आता हे आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत। आता या ठिकाणी या पाण्याचा वगैरे वापर न करता कोरडंच आपल्याला आहे खोबरं देखील जेवढं जास्त बारीक दळून घेता येईल तेवढं जास्त घ्यायचं आहे। त्याचबरोबर शेंगदाण्याचा कूट थोडासा जास्त क्वांटिटीमध्ये मी घेतलेला आहे। तेलाचा वापर खूप जास्त प्रमाणात करणार नाही, अगदी थोडंसं तेल टाकलं, तेलामध्ये मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकलेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी 1 चमचा धना पावडर टाकायची। सर्व जिन्नस या ठिकाणी आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित अशा तळून घ्यायचे आहे। अगदी थोडंसं जिरं देखील टाकलेलं आहे। त्यानंतर आपण यामध्ये टाकूया अगदी 1 चमचा हळद। सर्व जिन्नस आपण तेलामध्ये व्यवस्थित अशा तळून घेतल्यानंतर खोबरं मात्र आपण अगोदर भाजून घेतलेलं नव्हतं, त्यामुळे तसंच खोबरं असल्यामुळे आपण तेलामध्ये व्यवस्थित असं 1 ते 2 मिनिटासाठी परतवून घेणार आहोत। अगदी नाही परतवलं तरी पण चालतं, परंतु खोबरं ठोसर ठेवू नका। जेवढे जास्त बारीक दळून घेता येईल तेवढे जास्त घ्या। आता यामध्येच टाकूया जी वांगी आपण कट करून घेतली होती ती। अगदी तुम्ही अगोदर तेलामध्ये वांगं टाकलं आणि त्यानंतर खोबरं टाकलं तरीही चालणार आहे, परंतु खोबरं आपण अगोदर तेलामध्ये व्यवस्थित असं परतवून घेतल्यानंतर यामध्ये वांगी टाकलेली आहे। आता वांगी छान अशी यामध्ये सर्व व्यवस्थित मिक्स करायची। तोपर्यंत आपण पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि गरम पाणी यामध्ये ॲड करणार आहोत। तर छान अशी या मसाल्यामध्ये ही वांगी छान अशी मिक्स करून घ्यायची। अगदी 2 ते 3 मिनिटांसाठी परतवून घ्यायची। आता यामध्ये टाकूया गरम पाणी। साधारणतः या ठिकाणी 1 तांब्या भरून एवढं गरम पाणी टाकलेलं आहे। लगेचच यामध्ये मी जो शेंगदाणे, हिरवी मिरची आणि लसूणचा कूट करून घेतलेला आहे तो टाकणार आहे। आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेंगदाणे भाजून घेतलेले नाही, तर शेंगदाणे तेलामध्ये तळून घेतलेले। माझी आजी तव्यावर तेल टाकायची आणि तेलामध्येच शेंगदाणे, हिरवी मिरची पण तळून घ्यायची, लसूण पण तळून घ्यायची, त्यानंतर तो मिक्सर ते पाट्यावर वाटायची। अगदी तीच पद्धत मी वापरलेली आहे। थोडीशी हळद कमी वाटते त्यामुळे अगदी थोडीशी हळद टाकली आहे, चवीनुसार मीठ टाकलं। सगळं व्यवस्थित असं या ठिकाणी मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर हे वांगं छान असं शिजवून घ्यायचं। आता हे वांगं जसं जसं शिजलं जाईल तसं तसं यामध्ये ग्रेव्ही घट्ट होत जाईल, कारण वांगी खूप मोठ्या आकाराची आहे। त्याचबरोबर वांगी जर अगदी लगेचच झाडाची तोडलेली ताजी फ्रेश असतील तर ती वांगी शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही। अशा वेळेस तुम्ही पाणी अगदी 1 ग्लास एवढंच वापरायचं आहे। आता या ठिकाणी झाकण ठेवूया मंद गॅसवर, छान अशी ही भाजी तयार करू। या ठिकाणी तुम्हाला ग्रेव्हीची दाटसरपणा किती हवा आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता किंवा तेवढ्या वेळासाठी तुम्ही ती गॅसवर ठेवू शकता। परंतु मी अगदी सुकी ही भाजी बनवत आहे। खूप जास्त माझ्या आजी घट्टसर किंवा खूप जास्त रशी वगैरे ठेवत नव्हती, छान अशी सुकी बनवायची, त्यामुळे मी देखील तशाच पद्धतीची बनवत आहे। अगदी छान परफेक्ट अशी 15 ते 20 मिनिटानंतर आपण ही भाजी पाहणार आहोत। अगदी तुम्ही जर यावर झाकण नाही ठेवलं पूर्ण झाकण तर छान तेल देखील या भाजीवर येतं, परंतु मला खूप जास्त तेल नको आहे त्यासाठी मी यावर झाकण ठेवलं जेणेकरून वांगी देखील पटकन अशी शिजली जातात आणि परफेक्ट अशी आपली ही भाजी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे। अगदी 2 ते 3 मिनिटानंतर लगेचच गॅस बंद करूया। तुम्ही पाहू शकता हलकासं तेल देखील वरती आलेलं आहे। लगेचच मी ती सर्व करणार आहे।
या ठिकाणी तुम्हाला जर अशाच खूप सगळ्या रेसिपीज आवडत असतील किंवा तुमच्या आजीची एखादी आवडीची आजीने बनवलेली एखादी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर त्या रेसिपीचं नाव कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परफेक्ट पारंपरिक पद्धतीची ही वांग्याची भाजी आपली बनवून तयार झालेली आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला वांगी मसाला ही रेसिपी पाहायला मिळणार आहे, ती देखील नक्कीच पहा. अगदी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.